नमस्कार मंडळी, छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. श्री स्वामी समर्थ समृद्धी मिनी व्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते. तर इथे ना सकाळी नाश्त्याची तयारी चालली होती लवकरच, कारण की सोमवार असल्यामुळे ना मुलीला शाळेत जायचं होतं, कारण संडेला तिला सुट्टी होती. आणि मग सोमवारची धावपळ ही कसं संडे निवांत जातो आणि मग सोमवारी अशी धावपळ चालू होते ना, तर ती म्हणजे पूर्ण शनिवार रविवारपर्यंत. आणि त्यानंतर नाही ते मी वालशेंगा ज्या असतात ना, इथे चपात्या वगैरे बनवून घेतल्या मी. आणि त्यानंतर ना वालशेंगांची भाजी बनवली होती एक साईडला कुकरमध्ये. तर छान असं म्हणजे शेंगदाण्याचं कूट हळद वगैरे टाकून बनवलेली. मग इथे दुपारच्या जेवणाची तयारी लगेचच. मुलगी शाळेत गेल्यानंतर बाकीची सगळी कामं आवरून घेतली. कपडे वगैरे वॉश करायचे होते, ते सुद्धा सगळं आवरून घेतलं मी. तर इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर, कांदा, लसूण आणि अद्रक संपलेलं होतं माझं, त्यामुळे मग मी ना अद्रक लसूणची पेस्ट टाकणार होते. छान असं ऊन पडलं होतं, मग कपडे वगैरे वाळत घातले. त्यानंतर फरशी वगैरे पुसून घेतली. बाळाला आंघोळ वगैरे घालून झोपवलं होतं बाहेरच्या रूममध्ये. आणि इथे मला स्वयंपाक वगैरे करावा लागतो ना, त्यामुळे मग शिट्टीचा आवाज वगैरे आल्यानंतर बाळ लगेचच उठतं. त्यामुळे बाहेर फॅन असल्यामुळे ना मग फॅनखाली बाळाला झोपवलेलं. तर आज खूप दिवसांनी ना भूक लागली होती मला, म्हणलं काहीतरी बनवावं चटपटीत असं. मग मॅगी बनवली. तर मॅगी बनवून घेतली छान. तर बटाट्याचं रस्सा भाजी बनवायची होती मला. तर मॅगीत काय ना, मी फक्त दुसरे ॲडिशनल मसाले वगैरे काय ॲड करत नाही. फक्त आपलं मॅगी मसाला आणि वाटाणा होता आणि आपलं ह्याचं फरसबीनच्या शेंगा, टॅमॅटो, कांदा असं मस्तपैकी फ्राय करून घेतलं. पाणी उकळवायला ठेवलं आणि मस्त अशी मॅगी तयार केली. थोडंसं तेल वगैरे टाकून फ्राय केलं कांदा वगैरे. आणि मॅगी मसाला, मीठ आणि हळद. त्यानंतर ना आधी बाळाला पाणी वगैरे उकळवायला ठेवलं होतं मी. तर लाईट आल्यानंतर लगेच मसाला करून घेतला आणि दुपारचं जेवण तर रेडीच होतं. थंडगार असं सरबत घेतला आणि त्यानंतर मग इथे बेसनाचे पोळे वगैरे बनवून ठेवलेले. तर मुलगी शाळेतून येणार होती, मग तिच्यासाठी सुद्धा सरबत करून ठेवलेला मी. तिला खूप आवडतो सरबत. मग इथे संध्याकाळी ना दुपारी मस्त आराम केल्यानंतर संध्याकाळी 5-5:30 ला लगेचच मग चहा बिस्किट खाल्लं, कारण की लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायला लागतं ना, मग सगळी तयारी करावी लागते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.